नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। उपवासाच्या सिरीजमध्ये आज आपण शेंगदाण्याची आमटी बनवूया। उपवासाच्या शेंगदाण्याच्या आमटीसाठी इथे मी असे शेंगदाणे घेतलेले आहेत वाटीभर। ह्या 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ आणि 2 चमचे दही आणि थोडीशी साखर। ही आमटी वरईच्या भाताबरोबर, खिचडीबरोबर छान लागते। ती कशी बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगते। आता आपण हे शेंगदाणे, मिरची आणि मीठ मिक्सरला बारीक करून घेऊ। शेंगदाणे असे बारीक झाले की मग त्यात थोडंसं पाणी घालून आता हे एकदम चांगले बारीक वाटून घ्यायचे, म्हणजे आमटी अशी एकदम छान होते। आमटी अशी बारीक वाटून घेतली तर आमटी अशी एकसारखी होते, नाहीतर थोडं जाड वाटलं की अशी चोथा पाण्यासारखी होते। म्हणून हे आमटीचं एकदम बारीक वाटून घ्यायची। आता हे शेंगदाणे मिरची बारीक झाल्यानंतर आपण याच्यातच दही घालणार आहोत। दह्याने एक चांगलं आंबटसर अशी चव येते आमटीला, आणि ही थोडीशी साखर। आता अशी बारीक वाटून घेतलेली आहे। आता आपण आमटी फोडणीला टाकू। आमटीसाठी कढई तापायला ठेवलेली आहे। इथे मी हे शेंगदाणे तेल घातलेलं आहे। आता हे आमच्याकडे उपासाला जिरे वगैरे काही चालत नाही, म्हणून मी काही टाकत नाही। तुमच्याकडे जर जिरे चालत असले तर तुम्ही टाकू शकता। आता डायरेक्ट मी याच्यात हे वाटण वाटलेलं घालते। खिचडी बरोबर किंवा वरईच्या भाताबरोबर खाण्यासाठी ही आमटी थोडीशी अशी पातळच ठेवायची। उकळून ती अशी घट्ट होते। आता आपण याला एक 5 उकळी आली की 5 मिनिट चांगले उकळून द्यायची, म्हणजे त्यातले असे शेंगदाणे चांगले शिजतात, वाटलेले शेंगदाणे चांगले शिजतात। आमटीला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण हिला चांगले 5 मिनिटे अशीच शिजवून घेऊ, म्हणजे सगळी चव चांगली उतरते। मसाला, मिरची, मीठ, आपण दही घातलेलं आहे, साखर, हे चांगलं 5 मिनिट शिजलं की चांगली सगळी चव आमटीत उतरते। आमटीला जेवढा वेळ जास्त उकळून देऊन तेवढी आमटी चांगली चवदार लागते। आता हे आपल्याला बरंच 5-6 मिनिट झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि आमटी एका भांड्यात काढून घेते। अशी ही आमटी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे। ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही रेसिपी नक्की करून बघा।